आपल्याकडे 2 गव्हर्नमेंट आहेत, जसं की तुम्हाला माहिती आहे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट, आणि याच्यामध्ये रिक्रुटमेंट होत राहते. आपण आता इंजिनियर आहे तर एई आणि जेई स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण यासाठी डॉक्युमेंट जे राहते ते इम्पॉर्टंट राहते, कारण की डीव्हीच्या वेळेस ते लागतात. तर आता नवीन वर्ष चालू झालं आहे, म्हणजे मार्च पासून नवीन डॉक्युमेंट्स इश्यू होते, म्हणजे फायनान्शियल इयर चालू होते. तर त्यासाठी मग काय करायचं आहे तुम्हाला, की सेंट्रल जेवढ्या पण एक्झाम तुम्ही देणार त्याच्यासाठी तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागेल. मी ओबीसी मध्ये येतो, तर जे पण ओबीसी साठी डॉक्युमेंट्स लागतात ते मी सांगत आहे. तर ओबीसी साठी सेंट्रलचं एक कास्ट सर्टिफिकेट भेटते, ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे. तर मग जेवढ्या पण एक्झाम राहतील आता या फायनान्शियल इयर मध्ये 24-25 मध्ये, त्याच्यासाठी तुम्ही ते एक कास्ट सर्टिफिकेट यूज करू शकता, सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट. आणि जेव्हा तुम्ही स्टेटच्या एक्झाम देता तेव्हा तुम्हाला स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट सोबत तुम्हाला नॉन क्रिमिनल इयर काढावं लागेल स्टेटसाठी, आणि एक डोमिसियल सर्टिफिकेट काढायचं आहे, एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिनल इयर सर्टिफिकेट, आणि त्याच्यानंतर डोमिसियल सर्टिफिकेट, आणि म्हणजे रहिवासी किंवा आदिवासी प्रमाणपत्र म्हणते त्याला, आणि त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जे स्टेटचं राहते तेच लागते. त्याच्यामध्ये काही चेंजेस करावे नाही लागत, म्हणजे पुन्हा पुन्हा नाही काढावं लागत स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट. सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला प्रत्येक वर्षाला काढावं लागेल, कारण की ते एक्झाम मध्ये नवीन नवीन मागतात. तर ते सेंट्रलच्या एक्झामसाठी तुम्ही नवीन कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं काढून घ्या.